विधान परिषद निवडणुकीत फुटलेल्या 7 आमदारांचा अहवाल काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आलाय। विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या 7 आमदारांनी पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान केल्याची माहिती आहे। त्यानुसार काँग्रेस नेते नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील आणि इतर नेत्यांनी बैठक घेतली आणि अहवाल दिल्लीला पाठवलाय। आता कारवाई केली नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो, त्यामुळे कठोर कारवाई व्हावी अशी मागणी राज्यामधल्या नेत्यांनी केली आहे। तर नाशिक इगतपुरी काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप केला जातोय, ज्यावर त्यांनी काय स्पष्टीकरण दिले ते पाहूया। आता जी विधान परिषद निवडणूक झाली त्यामध्ये जे जे गद्दार आहेत त्यांना आम्ही बरोबर ट्रॅप केला आहे आणि म्हणूनच त्या लोकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी तो अहवाल प्रदेशाध्यक्षांनी दिल्लीला पाठवण्याचं ठरवलं आणि कारवाई झाल्यानंतर मात्र ते सगळ्यांना माहीत पडेल। नाव नाही सांगितलं पण ते आमदार किती आहे ना, आमदार असं एकूण पाहिलं तर 5च आमदार आहे। तेच लोक आहेत ज्यांनी चंद्रकांत हंडोराच्या वेळेस देखील क्रॉस वोटिंग केली। आपण ते मला सांगता येत नाही, पण आपण त्यावेळेस काही कारवाई केली नाही, त्यामुळे हिंमत वाढली। म्हणून आता यावेळेस कारवाई करून जो काही पक्षातील घाण आहे ती बाजूला केली पाहिजे। मला मराठीमधून मतदान काढायला लावलं, मी मराठीमधून मतदान काढलं, मराठीमधून मतदान काढलं। पहिल्या पसंतीचं मतदान कुठे टाकायचं, दुसऱ्या पसंतीचं कुठं टाकायचं, तिसऱ्या पसंतीचं कुठं टाकायचं। पहिल्या पसंतीचं मतदान मी मिलिंद नार्वेकर साहेबांना दिलं, कुठल्या कोपऱ्यात दिलं। दुसऱ्या पसंतीचं मतदान जयंत पाटील साहेबांना दिलं, कुठल्या कोपऱ्यात दिलं। तिसऱ्या पसंतीचं मतदान सत्तावताईला दिलं, ते कुठल्या कोपऱ्यात दिलं। माझी हात जोडून विनंती आहे मीडियाला सुद्धा आणि आमच्या पक्षाच्या वरिष्ठाला सुद्धा, कुठेतरी बदनामी करून बदनामी थांबवली पाहिजे। याला फोन कर, त्याला फोन कर आणि खोसकर फुटला। तुम्हाला जर फुटला असेल तर तुम्ही चेक करा, मग माझ्यावर कारवाई करा। कारण नसताना माझी बदनामी थांबवा, हीच माझी कळकळीची विनंती आहे। नमस्कार, मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मनसुद्धा तुझं।